आणि यानंतर घेऊयात काही राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर हे गैरहजर असताना निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली आहे। पुढच्या बैठकीमध्ये माळेगाव कारखान्याची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल। दुबईमधून नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलनासाठी आलेल्या मराठी बांधवांनी काळजी करू नये। मंत्री उदय सामंत यांनी विदेशातून आलेल्या मराठी नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे। भाजपच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीची पहिली बैठक आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक पार पडते। पदाधिकारी निवडीनंतर कार्यकारिणीच्या कामकाजासह पक्षाची ध्येय धोरणे आणि इतर बाबींवरती चर्चा होणार आहे। ठाकरे गटाचे उपनेते सचिन विक्रमराव घायाळ यांच्या विरोधामध्ये पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये सुरेश काकडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कर्जाची रक्कम 16,62,00,000 रुपयांचा अपहार आणि गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणुकीनंतर सभापती उपसभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला। जिल्ह्यातील सर्व 9 पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी 10 मार्चला विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे। सभापती आणि उपसभापती पदासाठीचे नामांकन पत्र सभेच्या वेळेपूर्वी 2 तास आधी स्वीकारलं जाईल। सभेसाठी एकूण सदस्य 1/3 इतके असतील असंही बोललं जात आहे। देशाचे नेते अजित पवार जाऊन महिना झाला, त्यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झालो। आयुष्यभर त्यांनी सर्वांना ऊर्जा दिली, लोकसेवा शिकवली, विकासाची दृष्टी दिली असं सुनील तटकरे यांनी सांगितलं। विरोधकांना पार्थ पवारांची राज्यसभेची खासदारकी का खटकते, अशा दुर्दैवी परिस्थितीत पार्थ पवार हे राज्यसभेवरती जातील, त्यांचा देखील वेगळा प्रभाव अजित पवारांचे चिरंजीव म्हणून निश्चितपणे पडेल असं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलेलं आहे। नवी मुंबई विमानतळाला अजित पवारांचं नाव द्यावं अशी माहिती राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी ही भूमिका मांडली आहे। गडचिरोली इथं रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना सुद्धा त्या पेशंटला पैसे काढण्यासाठी बँकेत जावं लागतंय। यामध्ये त्या वृद्ध महिलेचं निधन झालंय। या प्रकरणी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून यामध्ये दोषी असलेल्यांवरती कारवाई करण्याबाबतचे आदेश केंद्रीय राज्य आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिलेले आहेत। किरीट सोमय्या यांनी उरुण ईश्वरपूर नगरपरिषदेला भेट दिली। जन्म प्रमाणपत्राच्या अनुषंगाने त्यांनी आढावा सुद्धा घेतलेला आहे।